कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणावर आली आहे. तू ठिकाणावर 3.5 तास लाईन मध्ये थांबलो. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज लीना हिअर. आपण खूप दिवसानंतर भेटत आहोत आणि खरंच खूप भारी वाटते तुमच्यासोबत आता समोर येऊन. कारण सगळ्यांना असं वाटतं की मी आता व्लॉगिंग पूर्णपणे बंद केली आहे, पण असं काही नाही आहे गाईज. मला व्लॉगिंग जेव्हा वाटतं तेव्हा मी करते आणि काही ना काही कारणांमुळं माझा व्लॉग राहून जातो. तर आज आम्ही जात आहोत कुठं तरी, आणि हे कुठं तरी जागा काय आहे हे जाणण्यासाठी तुम्हाला व्लॉग लास्टपर्यंत बघायला लागेल. आणि माझी एक ड्रीम होती, ती छोटीशी ड्रीम, ती पण पूर्ण होईल. तर तुम्ही लास्टपर्यंत नक्की व्लॉगला बघा. तुम्हाला माझ्या फेसवरून तर कळतच असेल की मी झोपेत आहे. माझ्या पूर्ण फेसला स्वेलिंग झाली आहे, डोळे स्वेल झाले आहेत, जस्ट बिकॉज मी रात्री 2:30च्या दरम्यान काहीतरी झोपली आणि सकाळी उठली आहे 4 वाजता. तर ऑब्व्हियसली माझा फेस थोडासा स्वेलिंग झाला आहे. तर तुम्ही व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. आता तर मी थोडीशी फ्रेशनअप होते, मग तेव्हा तुमच्याशी कारमध्येच डिरेक्टली भेटते, कारण आता भेटून काय अर्थ पण नाही. ओके, तर आपण भेटू कारमध्ये. टाईम बघा, 4:52 टाईम झाला आहे आणि बाहेर एकदम सगळा अंधार आहे, काहीच नाही आहे, थोडी पण लाईट नाही आहे गाईज. एकदम निमर रात्र आहे. तिकडं थोडंसं उजेड दिसतं आहे, बट ते पण त्या साईडला जे उजेड दिसते ते पण कॅमेरामध्ये दिसतं आहे, इन रिअल दिसत नाही आहे. एकदम असं अंधार आहे. ओ शिट गाईज, सॉरी मेसेज नाही बघायचे होते. सो गाईज, आता आम्ही इथून निघतो आहे आणि आम्ही आता बसतो आहे. टाईम 5:30 झाला आहे आणि थांबा, मला सोडून निघून जाईल. आणि असं आमचा काही पसारा आहे आणि पसाऱ्यासोबत आम्ही निघत आहोत. आणि ती जी पुढची कार आहे ती आहे माझ्या आत्याची. आत्या ते येत आहे, आमच्यासोबत येत आहे. आमच्यासोबत आम्ही सगळे सोबत चाललो आहे. आणि अजून तिकडून पण खूप लोक येणार आहेत, ते तुम्हाला नंतर मग दाखवते. सो स्टे ट्यून गाईज. तर आम्ही निघालो इथून, 5:30 वाजलेत. तर आता आम्ही निघालो आहोत आणि तुम्ही बघू शकता की 5 hours 13 minutesचा रस्ता सांगितला आहे आणि आम्ही आता निघालो आहोत, तसं मी तुम्हाला सांगितलंच आहे. आणि आमची जी अजून एक दुसरी मंडळी आहे ती ऑलरेडी म्हणजे ऑलमोस्ट तिकडं पोहोचली आहे. जस्ट 100 kilometers बाकी आहे आणि आम्हाला अजून 303 किलोमीटर पुढं जायचं आहे. सो बघू आता पुढं काय होतं. जर त्यांनी केले दर्शन तर ते दर्शन करतील आणि आम्ही नंतरून मागून करू, बघू. स्टे ट्यून गाईस. ही माझी मम्मी आहे, हा माझा दादा आहे, हे माझा पप्पा आहे. 1 वर्षातून ब्लॉग येतोय ना. एक नाही, मी फेबमध्ये टाकला होता लास्ट ब्लॉग, आजीचा नवस होता तेव्हा. आणि आता टाकते. इतकं भारी वाटतंय ना गाईस, काय सांगू मी तुम्हाला. सकाळी फिरण्यासाठी मी तर आता एकदम फिदा झाले, कारण आता थोड्या वेळाने सूर्य वरती येईल आणि इतकं भारी व्ह्यू होईल, तेव्हा मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. ठीक आहे, हे ओपन करून दाखवतो. जागी राहीन तर मी झोपणार नाही आता, कॉज खूप भारी वाटतंय मला. थंडी हवा लागते, खूप भारी वाटते. हे बघा, मी सगळं माझा बोरे बिस्तर झोपायचं सगळं घेऊन फिरते, ब्लँकेट पिलो एव्हरीथिंग. सो तुम्हाला भेटते थोड्या वेळात. बाय. तर आता आम्ही थांबलो आहोत तिथं हॉटेलवरती. इकडचे रियांगोळ करून घे. आम्ही इथं थांबलो मिसळ खाण्यासाठी. हे लोक खाणार आहेत, मी नाही खाणार, मला नाही आवडत. सगळ्यांच्या बादल्या आल्या आहेत, आता सगळे खातील आणि मी बस चहा पिणार. सगळे बादल्यांनी आंघोळ करणारे, मी बस चहा पिणार. तर गाईस, तुम्ही बघू शकता की आता बस 48 किलोमीटर्स बाकी राहिले आहेत आणि आम्ही 49 मिनिटातच पोचून जाऊ. आणि मी गाडीतल्या गाडीतच थोडासा टचअप केला आहे, थोडासाच केला आहे गाईस, थोडासाच टचअप केला. कारण जर मी करणार नाही तर मग कोण करणार ना, म्हणून मग मी जरा केस असेच ठेवले, ती मी नंतर न करून घेईन. आता मी थोडासा हलकासा टचअप वगैरे केला आणि आता मी थोड्या वेळातच पोचून जाऊ. आणि मग मी तेव्हा तिकडं पोचून मी तुम्हाला तिथं दाखवते. आता मला पण माहीत नाही, आम्ही पण ह्या साईडला फर्स्ट टाइमच आलो आहे. म्हणजे मी आली आहे, बट खूप लहान होते तेव्हा आलेली आहे. आणि आता मी जेव्हा मला बुद्धी नव्हती तेव्हा आली, आणि आता जेव्हा बुद्धी थोडीशी आहे तेव्हा मी आत्ता आली. सो
इकडं ॲक्च्युली आम्ही खूप लवकर पोहोचलो असं, कारण हा डिस्टन्स आणि आमच्या गावाचं डिस्टन्स तर ऑलमोस्ट सेमच आहे. बट स्टील हा थोडासा असं वाटतं की लवकर पोहोचलं, कारण इकडचे रोड्स वगैरे थोडे चांगले आहेत. पण त्या साईडचे जसं आमच्या गावाच्या साईडचे थोडेसे रोड असे आहेत. आता आम्ही थोड्या वेळातच पोहोचून जाऊ. सो आम्ही इथं एक छोटासा ब्रेक घेतला आहे. ब्रेक म्हणजे इथून 20-25 किलोमीटर्स दुरीवर आहे. आणि आम्ही कुठं आलो आहे ते मी तुम्हाला त्या जागेवर पोचूनच सांगेल. आणि इतकं ऊन लागते ना गाईस, काय सांगू. आम्ही सगळेजण इथे पेरू खातोय. आम्ही नाही, ते सगळेजण पेरू खात आहेत. मला नाही आवडत. इतकं ऊन लागतंय गाईस, डोळे उघडत नाही आहेत व्हिडिओ काढण्यासाठी. सो आता आम्ही थोड्याच वेळ तिथं पोचून जाऊ आणि मग तुम्हाला सांगेल मी की आम्ही नेमकी कुठं आलो आहे. ओन्ली 20-25 किलोमीटर्सची गोष्ट म्हणजे 30 मिनिट्स. देन आय विल मीट यू. तर मी तुम्हाला आता फायनली सांगूनच देते की आम्ही आलो कुठं आहोत. आम्ही आलो आहोत आमची कुलदैवत म्हणजे आई तुळजाभवानी. आणि इथं आम्ही म्हणजे खूप वर्षानंतर ना आलो आहे. जेव्हा आमची जुनी कार होती बहुतेक तेव्हा आलो होतो आम्ही. तेव्हा आलो होतो का? नाही, गाडी करून आलो होतो. नाही, मग सँट्रोच्या वेळेस पण नव्हतो आलो. आणि क्रेटा घेऊन आम्ही फर्स्ट टाइम इकडे आलो आहोत. तर आता मी तुम्हाला दाखवते. मला माहित आहे मंदिरात व्हिडिओ अलाउड आहे की नाही, बट स्टील मी तुम्हाला बाहेरून तरी ॲटलिस्ट दाखवेल. रूल्स तोडणार नाही मी, बट तुम्हाला मी नक्की दाखवेल की आम्ही काय काय एक्सपिरियन्स केलं आहे. स्पेशली मी काय एक्सपिरियन्स केलं आहे, कारण मी फर्स्ट टाइम कुठेतरी वेगळ्या ठिकाणीवर आली आहे. कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणावर आली आहे. तू ठिकाणावर मी ठिकाणावरच नाहीये काहीच. आता एका वर्षाने ब्लॉग बनवते तर ठिकाणावर मी ठिकाणावरच नाहीये काहीच. आता आम्ही चाललो आहोत आमच्या अजून फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्याजवळ. आम्ही आलो आहोत फायनली लोकेशनवर. हे आमचे चिल्लर पार्टी लोक आणि त्यांनी रूम घेतला आहे वरती. आत्या आणि मामा सुद्धा आले आहेत. तर आम्ही उतरतो. आला गुरु, आला पळत, आला. सो आम्ही इथं आलो आहोत जिथं मामा त्यांनी रूम घेतली आहे आणि इथून मंदिर जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. सो आम्ही आता इथून निघू मंदिरासाठी आणि मंदिर इथून जास्त काय लांब नाही, असं निघून जाऊ. आमच्या 3 गाड्या आहेत. सो आम्ही इथून असं ॲडजस्ट करून आता सगळे मंदिरात जाणार आहे. तेव्हा तुम्हाला भेटू मंदिरात जाऊ. तिकडं बघा, तिकडं सगळे जेंटस लोक काय ना काय करतायत. येस बघा, कचऱ्याचा डब्बा येतो. तर आता आम्ही इथून निघालो आहोत. आम्ही चालत जाणार आहे. मला माहीत नव्हतं. आम्ही इथून आता चालत जाणार आहे कारण इकडून मंदिर जवळ आहे. आणि आमच्या कार्स वगैरे सगळे इकडे आहेत. हे एवढे 1, 2 आणि ही 3 ब्लॅक कलरची कार आमची आहे. आणि आम्ही आता निघतो. हे बघा असे लोक असतात रस्त्यात भेटतात, त्यांना इग्नोर करत जा. तर आता आम्ही इथून निघतो आणि चालत जाणार. ओके, तुम्हाला तेच सांगायचं. धावळा तेच बोलून झालंय गाईज माझं. आई गॅसला पण बघून घ्या गाईज. मी इतके सारे जण आहोत. व्हेरी एक्सायटेड टू गो इन मंदिर आफ्टर अ लॉंग टाइम. थोडा खरा बास का, सगळे आपापल्या जबाबदारीवर चालणार आहे. आम्ही आता इथून एंटर झालो आहोत. की माझी मावशी खूप दिवसानंतर, ॲक्च्युली खूप दिवसानंतर सगळेच ब्लॉगमध्ये दिसत आहेत की मी सुद्धा या गेटमधून इथून एंटर झालो आहोत. आणि माहित नाही पुढं कुठेतरी मंदिर आहे. हा वाटतं तो आहे बहुतेक. अरे कुठल्या साईडनी, कधी इकडून चालता कधी तिकडून चालता आणि म्हणतात एक साईडनी चाला. सो गाईस, तुम्ही गर्दी बघू शकता, किती सारी गर्दी आहे. अरे वा, मला गाडी रोखू दे. आणि आम्ही सगळे चाललो आहोत एवढ्या गर्दीत. माहित नाही आता किती वेळ लागेल दर्शनाला. आम्ही इथं सगळ्यांनी चपला ठेवला आहेत. आणि मंदिर कुठे आहे? अच्छा, इकडून इन आहे आणि इकडून आउट आहे, इकडून एक्झिट आहे आणि इकडून एंटर होणार आहे मंदिरात. आणि इकडे चपला वगैरे ठेवल्यात आम्ही. आणि आता चालू आहे. हे सगळे मेंबर्स जे दिसत आहेत ते सगळे आपलेच आहेत. हे सगळे चिल्ले पिल्ले वगैरे. मम्मी आणि त्यांनी आता इथे ओटी घेतली आहे बघा, फुलं आणि ओटी घेतली आहे. असं वाटतं मावशीला बघून मावशी रडतीये, विचारीला कोणीच नाही बघा.
आता एंटर झाली. लाईफमध्ये फर्स्ट टाइम काढली होती आम्ही इथून आता एंटर झालो आहोत. तुम्ही गर्दी बघू शकता की तिथे बघा माझे पप्पा बघा किती पुढं पुढं पळत आहेत. माहित नाही आम्ही कोणत्या रस्त्यावर चाललो आहोत. इकडे एक वेगळी लाईन आहे आणि आम्ही चाललो इकडून. माहित नाही आम्ही कुठं चाललोय नेमकी. तर आम्ही इथून मधून कुठेतरी काहीतरी एंटर केले. आम्ही गाईस लिटरली कन्फ्यूज झालो आहोत की मंदिर नेमकी कुठं आहे. तुम्ही लाईन बघू शकता की किती मोठी आहे. माहित नाही कधी नंबर लागेल. आमचे अर्धे मेंबर्स पुढे गेलेत, अर्धे मेंबर्स मागे राहिलेत. सगळं असं खिचमिट घालायला आलंय. आता जायचं तर सोबत होतं पण ठीक आहे. मला 15 मिनटं झाले तिथं लाईनीत थांबून. तर गरम होतं ना एकदम आंग चिपचिप असं झालं. आता झाला आहे 1 तास लाईनीत उभं राहून. तरी माहिती नाही किती वेळ लागेल अजून. सगळे एकदम घामाघूम झालेत. मेकअप उतारला, काळे पडलं. आता माहित नाही अजून किती वेळ लागेल अजून दर्शन करायला. खूप जास्त गर्दी आहे, भयंकर वाटतं. 2000 years later. आम्ही 3.5 तास लाईनमध्ये थांबलो दर्शन करण्यासाठी आणि आम्हाला दर्शन भेटला बस मोजून 1 सेकंडचा. वाव, आईचा पण ऑरा आहे. कसं वाटलं 3 तासाचं दर्शन? 3 तास लाईनीत थांबून 1 सेकंडचं दर्शन भेटलं. एकदम भारी वाटलं गाईस. एकदम भारी. पण 4 घेतले. इतकं गरम झालंय ना. टाइम 3:30 वाजले. माहित नाही आता कुठं जाणार आहे आणि कुठं नाही. मी तुम्हाला अपडेट सांगते. कार चालतच जायचं आहे कार. तर आम्ही आता आलो आहोत इथं हॉटेल लॉन्जच्या टाईपमध्ये आणि आम्हाला इतका वेळ लागला कारण आम्ही फुल कन्फ्यूज झालो आणि कुठून वळून आलो इकडं. आणि आता आम्ही इकडं आज राहणार आहे, आज रात्रीसाठी. उद्या सकाळी वापस जायचं आहे स्वामींचे दर्शन घेण्यासाठी. असे लॉज आहे तिथे, इकडे रूम भेटतील. आणि तुम्ही आमची परिस्थिती बघू शकता गाईस, खूप बिकट आहे. खूप जाम दमलोय. आधी जेवायचंय, आता भूक लागली सगळ्यांनाच. तर हा आहे आमचा रूम, तुम्ही बघू शकता. असं याच्यात काय दाखवण्यासारखं काहीच नाही आहे रूममध्ये. अरे यार. तर हा आहे आमचा रूम. या साईडला बेड्स आहेत, या साईडला बेड्स आहे. बहुतेक बाजूचा रूम पण आमचा आहे, त्या साईडला पण असेच बेड्स राहणार. आम्हाला इथं झोपायचं आहे. आणि आता तर लागलो काहीच पाहायला लागलं. आम्हाला जेवायचंय, लागलं माझ्या पायाला तुझ्यामुळे. तर आता आम्ही आलो आहोत डिनर करायला बाहेर. आमचा जो हॉल आहे मी तो तुम्हाला दाखवला. मग तिथून आता आम्ही आलो आहे इथं जेवण करण्यासाठी. डिनर करून मग आम्ही जाणार वापस हॉलला आणि तिथं जाऊन झोपणार आहे आणि उद्या सकाळी वापस लवकर उठणार आहे. आमची फॅमिली खूप मोठी असल्यामुळे आम्ही बाहेर आलोच डिनर करायला. कॉज असंच इच्छा झाली बाहेर जेवायची, कारण सकाळपासून आम्ही बस वडापाववर जगतो आहे. आणि आता आमची सगळी फॅमिली इकडं आहे आणि इकडं आमचे टेबल वगैरे लागणार आहे. मग आम्ही आता डिनर करणार आणि मग घरी जाणार. आणि उद्याचा काय प्लॅन आहे मला काही एवढं नीट माहिती नाही आहे, सो मी तुम्हाला आता काही क्लिअरली सांगत नाही आहे. बट हां, उद्या आम्ही स्वामींच्या मठात जाणार आहे आणि फर्स्ट टाईम मी लाईफमध्ये अक्कलकोटच्या मठात जाणार आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी. हा बघा, हा गाईज आमच्याकडं पोल आहे. याच्यानुसार आमच्याकडं पूल नाही आहे. दिस इज नॉट पूल, दिस इज पोल. ओके, इतके जाम जमलो आहोत आम्ही सगळे की काय सांगायचं. आज आमचा प्लॅन होता की आम्ही आई तुळजाभवानीला जाऊन नंतरनं स्वामींच्या मठात जाऊ म्हणून, पण तसं काही शक्य झालंच नाही कारण 3.5 तास आमचे लाईनमध्येच गेले. आता आम्ही सगळे बसलो आहोत जेवायला. इतके जण आहे, बाकीचे जेंट्स लोक नाही आहे. आणि गाईस आम्ही जसं जेवायला बसलो पाऊस चालू झाला आहे. आता माहीत नाही, पटापट जेवतो आणि तो उठून पळायला लागणार आहे.
जेवा पटकन, तुम्हाला जेवण करून भेटते. जेवा पटपट, जेवा पटपट, जेवा, पाऊस येतोय. सो गाईज, आता आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही आमच्या रूमवर चाललो आहे. मग तिथून रेस्ट करून उद्या सकाळी वापस लवकर उठणार आहेत आणि दुसऱ्या आमच्या डेस्टिनेशनवर जाणार आहोत. आणि तो व्लॉग तुम्हाला ऑब्व्हियसली दुसरा व्लॉग बघावाच लागेल. सो मी हा व्लॉग माझा इथंच एंड करते. इफ पॉसिबल तर मला हा व्लॉग आताच एडिट करायला लागेल, नाही तर माझा फोनचे स्टोरेज एकदम फुल झाली आहे. सो मी तुम्हाला भेटते उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.